पहिल्यापासून अभिमान आहे मला कल्याण तालुक्याचा की आपल्यासारखे कार्यकर्ते या कल्याण तालुक्यामध्ये आहे. फक्त कधी कधी आपण काय होतो की थोडस मागे जातो, पण संघटनेमध्ये ती सवय आहे. सवय कशी आहे, आपण प्रत्येक लढा हा कधी कधी सरळ लढत नाही, आपण 2 पावले मागे. तसं आज आपल्या कल्याण तालुक्यामध्ये आहे की आज आपण जरी 2 पावलं मागे असू तरी यापुढे आपण सगळे जण 4 पावलं पुढे जाणार आणि ह्याची मला अध्यक्ष म्हणून खात्री आहे. मी सुवर्णाताईंना विचारलं, कुठे गेल्या? हा, सुवर्णाताईंना विचारलं की आपले कल्याण तालुक्याचे आजचे सभासद किती आहे? त्यांचं म्हणणं होतं की 1200 सभासद आहेत. पण 1200 सभासद असले तरी ते लढाऊ आहेत आणि त्या लढाऊ सभासदांचे नेतृत्व करणारे तुम्ही आपण सर्व कार्यकर्ते. आपल्या मागे आपण सर्व सक्रिय कार्यकर्ते आहात आणि आपल्या मागे 50 सभासद आहेत आणि त्या 50 सभासदांचं नेतृत्व करणारे आपण सर्व. फक्त आपल्याला काय करावं लागेल की आता आपली संघटना नव्याने सगळं 1512. अच्छा, 1512 आहे. 1512 तू 300 कमी सांगितलेस. पण 1512 म्हणजे याचा अर्थ 6000 आपण सहज करू शकतो. आपल्याला सभासद वाढवायचे. आपले प्रश्न खूप आहेत ना. सपनाने प्रश्न मांडला होता, असे अनेक प्रश्न येणार आहेत. पण त्या प्रश्नांवर मात करण्यासाठी आपले हात वाढले आणि मला खात्री आहे माझे हात इथे एवढे आहेत. हे 21, 22 काय असतील 25 हात, तर त्याच्यापेक्षा जास्त आता काही जण आले. म्हणजे असं समजा की माझे इथेच 70 हात आहेत. दोन्ही हात जर पकडले. राजेश भाऊने सांगितलं की मी कुटुंब प्रमुख म्हणून आहे, पण माझी जबाबदारी मोठी आहे. मी जरी कुटुंब प्रमुख असले तरी जबाबदारी मोठी आहे आणि ती जबाबदारी पेलण्यासाठी मला तुमच्या आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे. कल्याण तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सभासद कसे होतील याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मला माहिती आहे याच्यातले अनेक कार्यकर्ते जे उसगावला आलेले आहेत आणि मी प्रशिक्षणाची प्रमुख असताना त्यावेळेस मी बघितलेले, तुमची स्ट्रेंथ बघितलेली आहे की याच्यातला एकही कार्यकर्ता कुठेही कमी न पडणारा आणि ह्याचा मला अभिमान आहे. मी नेहमी भाऊंना सांगताना सांगत असते की भाऊ कमी आम्ही पडतो. आमचे कार्यकर्ते जे गाव लेवलला, गाव कमिटी लेवलला, ग्रामपंचायत लेवलला, गट गणाच्या लेवलला जे काम करतात किंवा तालुका लेवलला जे काम करतात ना, ते कमी नाही. कमी आम्ही आहोत, कारण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मला आज जे म्हणजे अनेक गोष्टी इथे शिकायला मिळाल्या. पिटवालाचा लढा भाऊंनी मला, राजेश भाऊंनी सांगितला की कसं इथे 2 समाजामध्ये भेदाभेद होतो, पण ती भेदाभेद आता राहिलेली नाही. जो आपला पूर्वीचा शत्रू होता तो आपला आता मित्र झालेला आहे, तो आपला झालेला. आणि हे आपण करू शकतो, सहज करू शकतो. ही ताकद श्रमजीवीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. जो आपला कधीतरी आपला शत्रू असतो पण कालांतराने तो आपला मित्र होतो. ही संघटनेची खासियत आहे, ही भाऊंची खासियत आहे.
सांगायचं आहे की आज संघटना नव्या गतीने जाते. हे नवीन सगळं कम्प्युटर युग आलेलं आहे, मोबाईलचं युग आहे आणि ह्या युगामध्ये आपल्याला जगाच्या बरोबरीने चालायचं आहे. जर जगाच्या बरोबरीने चालायचं असेल तर त्या पद्धतीने आपल्या संघटनेला एका उंचीवर आपल्याला न्यायला लागेल. आणि मला खात्री आहे की हे जरी इथे 21 लोक 21, 22, 25 काय असतील ते एवढीच जरी लोक असतील तरी मला खात्री आहे की हे 21 नाही आहे, हे 21 आहे. बरोबर आहे का? आम्ही जर ठरवलं तर मी राजेश भाऊंना विचारलं की लोकसंख्या किती, आपले गाव पाडे किती, 86 का किती गाव पाडे, बरोबर ना? 86 गाव पाडे. आम्हाला माहिती आहे आम्ही श्रीमंतांकडे, कारण आमची संघटना गरीबाची, गरीबातल्या गरीब माणसापर्यंत पोहोचण्याची ताकद श्रमजीवीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये. श्रमजीवीचा कार्यकर्ता ज्याच्या कोणाच्या डोळ्यात अश्रू असतील, ज्याच्या कोणाच्या डोळ्यात काटा असेल, तो काटा काढून घेण्याचं, त्याला आनंद देण्याचं, त्याचे अश्रू पुसण्याचं काम आमचा श्रमजीवीचा प्रत्येक कार्यकर्ता करतो. कधी कधी त्याची नोंद होत नाही, पण हा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो. आम्ही कमी कुठे पडतो तर गावागावामध्ये पोहोचण्यासाठी आम्ही कमी पडतो. आपण प्रत्येक ठिकाणी आहात पण त्या ठिकाणी आम्ही कमी पडतो. आम्ही पोहोचू शकत नाही तिथे, पण जसं भाऊंनी सांगितलं तसं की फोनद्वारे किंवा अजून कुठल्या कुठल्या मेसेजद्वारे आपण त्या गावापर्यंत पोहोचू शकतो. मला माहिती आहे मी प्रत्येक गाव कमिटीपर्यंत पोहोचू शकणार नाही, पण प्रत्येक गावापर्यंत मी पोहोचू शकते. कारण आताच्या या नवीन युगामध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्या टेक्नॉलॉजीद्वारे आपण प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकतो. आणि मला खात्री आहे आपण ज्या पद्धतीने आज इथे काम करताय, आपण सर्व लढाऊ कार्यकर्ते आहात. याच्यामधला एक पण असा हे नसेल का तो संघर्षामधून गेला नसेल. प्रत्येक कार्यकर्त्याचा काही ना काही संघर्ष आहे. तिथे मावशी बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा पहिले सुरुवातीला संघर्ष केलेले असतात. संघटना म्हणून ज्यांनी पुढे नेण्याचं काम केलेलं ते ह्या लोकांनी केलेलं. तो पाया मजबूत केलेला आहे. आपली बिल्डिंग एकदम मजबूत झालेली आहे, पण वरचे काही मजले आपल्याला अजून मजबूत करायचे, ते चांगले बांधायचे. आपण सर्वांनी वडाचं झाड बघितलंय का? वडाचं झाड बघितलंय का? आपली संघटना वाढीचं उत्तम उदाहरण आहे. काय काय बघितलंय सांगा बरं वडाच्या झाडाचं वैशिष्ट्य?